सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, आज 12वी बोर्डचा मराठीचा पेपर झालेला आहे 23 फेब्रुवारी 2024ला. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये तुमचा पेपर कसा गेलेला आहे, कसा तुम्ही उत्तरं लिहिलेलं आहे, चांगल्या पद्धतीचा गेला आहे का, मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. कारण की विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की दादा खूप सोप्या पद्धतीचा पेपर आला होता, तुम्ही जे शिकवलं आहे आम्हाला ते चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण या व्हिडिओमध्ये या पूर्ण पेपरचं सोल्युशन पाहणार आहोत. ओके, त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढील पेपरचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला जे बाकी आहेत तुमचे त्याचे मिळणार आहेत. ओके, तर सर्वांनी तर सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूया. तर पहा, तुम्हाला विभाग 1 होता गद्यामध्ये कृती क्रमांक 1 मध्ये पहिल्यामध्ये प्रश्न होता चौकटी पूर्ण करा. यामध्ये विचारांची गती म्हणजे प्रगती, र मध्ये दिशाविहीन गती म्हणजे अधोगती. ओके, त्यानंतर सेकंड वाला क्वेश्चन होता कारणे लिहा. यामध्ये 2 कारणे लिहायची होती. पहिलं म्हणजे माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. पहिलं कारण म्हणजे वेळ थोडा असतो आणि कामे बरीच असतात. दुसरं कारण म्हणजे पायी चाललं की उरकता येत नाही. ओके, हे 2 कारणे होती, इथं तुम्ही जरूर लिहिले असतील. यामध्ये बघू शकता मी टिक मार्क सुद्धा केले आहेत, जे 2 कारणं आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न होता 3 नंबरचा, तो म्हणजेच की स्वमत अभिव्यक्ती. स्वमत अभिव्यक्तीवरती प्रश्न असा होता की यथाप्रमाण गती ही गरज आहे, ही विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. ओके, आता यथाप्रमाण गती ही गरज आहे म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही यामध्ये तुम्ही असं लिहू शकले असते, कारण की स्वमत आहे, असं लिहू शकले असते की यथाप्रमाण गती जेव्हा आपण वाहन चालवतो, 2 चाकी 4 चाकी किंवा कोणतंही वाहन असो, जेव्हा आपण चालवतो तर त्याला यथाप्रमाण गती म्हणजे जेवढी गरज आहे गतीची तेव्हाच आपल्याला तेवढीच गती द्यायला पाहिजे त्याला. जर आपण जोरात जास्त गतीने गाडी चालवली तर त्या व्यक्तीचा जो गाडी चालवत आहे जोरात जास्त गतीने, तर त्याचा ॲक्सिडेंट होण्याचा इथं असू शकतो, त्यांचा होऊ शकतो. त्यामुळे यथाप्रमाण गती म्हणजे जेवढी गती पाहिजे गाडी चालण्यासाठी कमी गतीने गाडी इथं चालवू शकतो आपण. ओके, आणि हीच गरज आहे, कारण की जर जास्त प्रमाणामध्ये जास्त गतीमध्ये गाडी चालवली तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्स राहतात. ओके, मारसुद्धा आपल्याला लागू शकतो. तर अशा शब्दात तुम्ही लिहिलं असतं तर ते बरोबर आहे, किंवा तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं असेल 4 मार्क्ससाठी स्वमत होतं तुमचं, तुमच्या भाषेमध्ये जसं लिहिलं असेल ते बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा आता की वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर लिहा. पहा किती सोपी होतं की वाहन चालवत असताना तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं असेल काही पण, की वाहन चालवत असताना हेल्मेट लावणे गरजेचं आहे, वाहन चालवत असताना चष्मा लावणे महत्त्वाचं आहे, वाहन चालवत असताना कमी स्पीडने चालवणे गरजेचं आहे, वाहन चालवत असताना बरोबर आपलं त्याच्यावरती नियंत्रण असायला पाहिजे गाडीवरती, असं तुम्ही लिहिलं असेल तुमच्या भाषेमध्ये कोणती काळजी घ्यावी म्हणून, तर ते बरोबरच आहे 4 मार्क्ससाठी. कोणतेही एक लिहायचं होतं 3 मध्ये. ओके, तुम्ही ते लिहिलं असेल. ओके, त्यानंतर तुम्हाला आता पुढचा पॅरेग्राफ आला होता तो म्हणजेच की 8 मार्क्ससाठी. त्यामध्ये पहा तुम्हाला प्रश्न असा होता पहिलावाला की जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार 2 लिहायचे होते. तर 2 पहा कशा पद्धतीचे होते. तर लेखकाला होणारे जे साक्षात्कार ते अशा पद्धतीचे होते की दात मुळापासून दुखू लागतो किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त दुखायला लागला म्हणजेच कळते, हे एक लिहू शकले असते. त्यानंतर सेकंड म्हणजे 2 नंबरला आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात काय फरक असला पाहिजे, हे त्या 2 साक्षात्कार झाले होते लेखकाला. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते. लेखकाचं मत आपल्याला इथं लिहायचं होतं. तर 2 मते असे होते की दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. ओके, त्यानंतर दुसरं असं होतं दुखऱ्या दाताबद्दल मत लेखकाचं की एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखाद्या लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. तर हे 2 त्याला काय इथं मत होते लेखकाचे दुखऱ्या दाताबाबत. ओके, नंतर विद्यार्थी मित्रांनो इथं तिसरा प्रश्न होता तो म्हणजेच की स्वमत अभिव्यक्ती. स्वमत अभिव्यक्तीचा प्रश्न असा होता की लेखकाच्या दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसांची केली आहे, याबाबत तुमचे मत लिहा. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न होते, एक हा पहिलावाला, दुसरा होता की दातदुखीच्या कथाव्यथा तुमच्या शब्दात लिहा. हे 2 पैकी कोणते एक तुम्ही लिहू शकले असते. पहिल्यामध्ये कसं पहा की पहिल्यामध्ये असं लिहू शकले असते की दात हा
अवयही अशाच माणसासारखा असावा, नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ होतो. ओके, म्हणजेच काय की रात्री खूप जास्त दात दुखू लागतो, तिथं जास्त आपल्याला त्रास होऊ लागतो. म्हणजे याची तुलना केलेली आहे अक्राळ विक्राळ राक्षसाची. अक्राळ विक्राळ राक्षस म्हणजे आपल्याला तो जास्त त्रास देतो, आपल्याला त्याच्यापासून भीती वाटते, आपल्याला त्याच्यापासून धोका असतो अक्राळ विक्राळ राक्षसाला. म्हणजेच त्याचाच अर्थ काय की जेव्हा दात आपल्या दुखू लागतो, रात्री आपल्या दात एवढा त्रास आपल्याला देतो, एवढी आपल्याला त्याची भीती वाटते, खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्याचा त्रास होतो. तर याची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाची केलेली आहे, असं तुम्ही लिहू शकले असते. त्यानंतर तुम्हाला आता दातदुखीच्या कथाव्यथा तुमच्या शब्दात लिहा, हे तुम्ही लिहिलं असेल तर यामध्ये असं लिहू शकले असता की त्यामध्ये तुमचे जे कथा असतील किंवा एक वेळेस माझी पण दात दुखत होते वगैरे, किंवा तुम्ही दुसऱ्याचं उदाहरण घेतलं असेल की यांचे दात दुखत होते, त्यांना अशा प्रकारचा त्रास झाला होता, नंतर त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आले होते, इंजेक्शन दिले, ओके, त्यांच्यावर उपचार केले, तरीही बसत नव्हते, किंवा काही दिवसानंतर त्यांचा दात काढण्यात आला, त्यांना खूप त्रास झाला. ओके, तर अशा पद्धतीचे जे तुमच्या कथा असतील, तुम्ही मनाने लिहिलं असेल काही पण दातदुखीच्या कथाव्यथावरती, तर तुम्हाला इथं 4 मार्क नक्की मिळणार, 2 पैकी 1 लिहायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर तुमचा पुढचा पॅराग्राफ होता अनसीन, म्हणजे तुमच्या पुस्तकामधून नव्हता तो. ठीक आहे, तर यामध्ये पाहू शकता उत्तरं कसे होते. तर पहिला प्रश्न होता खालील चौकटी पूर्ण करा, यामध्ये रिमझिम पावसात अळई व वणकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती. 2 कृती होत्या. य म्हणजे पोखरीत घरटी करतात, पाहू शकता पोखरीत घरटी करून. दुसरं होतं र अंडी घालतात. ठीक आहे, अंडी घालतात. तर हे 2 तुम्ही बरोबर लिहिले असतील तर बरोबर आहे. त्यानंतर तुमचं होतं 2 नंबरचं, खूप सोपी होतं विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपी, 4 मार्क असेच तुम्हाला मिळत होते. दुसरं म्हणजे होतं आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे. कारण 2 होती. पहिलं म्हणजे मुलं विचारी बनावीत म्हणून एक, दुसरं कारण म्हणजे भावनांतील पावित्र्य जाणावं. पाहू शकता भावनांतील पावित्र्य जाणावं, हे 2 कारणं होती. तुम्ही लिहिले असतील तर 2 मार्क तुम्हाला हे सुद्धा मिळाले. ठीक आहे. त्यानंतर दुसरा विभाग होता तुमचा, तो म्हणजेच की पद्य. पद्य म्हणजे तुमची कविता. तर यामध्ये पहा उत्तर कशा पद्धतीने होते. पहिलं होतं तुमचं कारणे द्यामध्ये समुद्र अस्वस्थ होतो. तर यामध्ये एक कारण होतं की शहराच्या आयुष्याच्या विचाराने. ओके, शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला इथं दिलेलं आहे खाली, समुद्र अस्वस्थ होतो शहराच्या आयुष्याच्या विचाराने, हे याचं बरोबर उत्तर होतं. त्यानंतर आता तुम्हाला होतं की जे आहे समुद्र शिणून जातो. कारण समुद्र शिणून जातो याचं कारण हे होतं, पाहू शकता 2 नंबरचं जे उत्तर आहे की 32व्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालंय आणि त्याला कल्पनाच नाही, हे तुम्ही लिहिलं असतं तर जे आहे ते बरोबर उत्तर होतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरला होतं चौकटी पूर्ण करामध्ये, ओके, कवीला दिसलेली समुद्राची रूपे. तर यामध्ये 4 रूपं तुम्हाला लिहायची होती. 4 रूपं अशी होती की पहा की समुद्र कोंडून पडलाय पहिलं, त्यानंतर तो संत्रस्त झालाय, ओके, वाटतो म्हणून. 3 नंबरला पिंजारलेली दाढी झिंजा, हे लिहिलं असतं. 4 नंबरला हताश झालेला आहे, असं तुम्ही लिहिलं असेल तर 4 हे तुम्हाला या बॉक्समध्ये, तर 2 मार्क तुम्हाला इथं मिळालेले असतील. ठीक आहे, हे बरोबर त्याची उत्तरं होते. ओके. त्यानंतर आता तुम्हाला पाहू शकता पुढचा प्रश्न आहे. ओके, पुढचा प्रश्न तुम्हाला होता इथं अभिव्यक्तीचा, 3 नंबरचा. अभिव्यक्तीचा प्रश्न असा होता की शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता जे कवितेमध्येच इथं सांगितलेलं आहे शहरातील बाल्यावस्थाचे वर्णन, ते तुम्ही वाचलं असेल, त्याच्यावरून जर लिहिलं असेल किंवा मनाने असं लिहिलं असेल की शहरातील बाल्यावस्था खूप धकाधकीची असते, लहानपणापासूनच त्याच्यावरती शाळेचे ओझे असते, त्याला कुठेही गावासारखे जसे झाडे डोंगर हे पाहता येत नाहीत, मोठमोठ्या बिल्डिंग्स घरामध्येच त्याला फक्त शाळा करणे आणि घरी येऊन त्याचे काम करणे एवढेच त्याला सांगितल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्ही लिहिलं असेल की बाल्यावस्थाचे जीवन जे असते शहरामधले, तर ते अशा पद्धतीचे असते. तुम्ही तुमच्या शब्दात लिहिले असेल तर एकदम ते 4 मार्क्ससाठी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पाहू शकता पुढचा प्रश्न होता, तो म्हणजेच की ओळींचा अर्थ लिहा. मी तुम्हाला सांगितलं होतं ओळींचा अर्थ लिहा, काव्यसौंदर्य, रसग्रहण, संपूर्ण कवितेचं करून जा. सगळ्या कविता तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला विचारणार आहेत आणि ज्यांनी केलेलं असेल त्यांना मार्क्स इथं नक्की मिळाले असतील. ओके, तर पाहू शकता तुम्हाला ही कविता आली होती, ते कवितेचं नाव होतं, पाहू शकता इथं तुम्हाला जी कविता आली होती तर ते होती हिरा बनसोडे यांनी लिहिलेली. पाहू शकता
यामध्ये तुम्हाला फक्त या कवितेच्या ओळींचा अर्थ लिहायचा होता, जे तुम्हाला दिले आहे. ओळींचा अर्थ कसा पाहू शकता, की जे आरशातील स्त्री आहे ती बाहेरच्या स्त्रीला म्हणत आहे. काय म्हणताय पाहू शकता, की आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस, मन उलगडून ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेडून गेलीस या घनगर्द संसारात, जडतेस मात्र हो रात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. म्हणजे आरशातली स्त्री त्या बाहेरच्या स्त्रीला म्हणत आहे, तू एवढी का म्हणजे ओठ मात्र पिवळटून तुमचे दिसत आहेत. ओके, देह तोडल्यासारखा फुलांसारखा दिसत आहे. ओके, म्हणजे तेच स्त्री आहे, पण त्या आरशातली स्त्री त्या स्त्रीला असं म्हणत आहे, असं आपल्याला त्यामध्ये त्याचा अर्थ लिहायचा होता. ओके, आणि असं तुम्ही लिहिलं असेल 4 मार्क्ससाठी या पूर्ण कवितेच्या ओळींचा अर्थ, तर तुम्हाला इथं 4 मार्क इथं नक्की मिळतील. ठीक आहे. त्यानंतर आता तुमचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजेच की काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य मी तुम्हाला सांगितलं होतं करायचं आहे. तर ही तुम्हाला पाहू शकता कविता आली होती रंग माझा वेगळा, याच्यावरती सुरेश भट यांनी ही कविता लिहिली होती. तुम्ही काव्य सौंदर्य लिहिताना तुम्हाला लिहायचं होतं की रंग माझा वेगळा सुरेश भट यांनी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे, म्हणजे सावळ्या रंगाच्या, ओके, म्हणजे व्यक्तीचं. ठीक आहे. त्यामध्ये असं तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला इथं सुरुवातीला असं लिहायचं, त्यानंतर ज्या ओळी दिल्या आहेत त्याचा पूर्ण अर्थ वगैरे तुम्हाला लिहायचं होतं. जसं की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी कसा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. ओके, म्हणजे पाहू शकता किती सोपी होतं हे रंग माझा वेगळ्या कवितेतील. विद्यार्थी म्हणजे याचा अर्थ समजून तुम्हाला फक्त त्याचं काव्य सौंदर्य लिहायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त की कवितेचं नाव लक्षात ठेवा, त्याचं कवी लक्षात ठेवा, कवयित्री लक्षात ठेवा, तुम्ही काव्य सौंदर्य रसग्रहण सोप्या पद्धतीने लिहू शकता. तर तुम्हाला तुम्ही लिहिलं असेल याचा अर्थ पूर्ण, रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, म्हणजे किती असे वेगवेगळे रंग आहे आणि त्यामधूनही हा माझा रंग वेगळा आहे. गुंतुनी गुंत्यातच साऱ्या पाय माझा वेगळा, म्हणजे सगळीकडे मी आहे बट माझा पाय इथं वेगळा आहे, मी स्वतःला इथं वेगळा समजतो, मी का असा वेगळा आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला इथं मार्क्स नक्की मिळतील, जो कवितेचा इथं अर्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं रसग्रहणाचा प्रश्न होता. तुम्ही काव्य सौंदर्य लिहा किंवा रसग्रहण एक लिहिलं असेल, दोनपैकी एक, तर 4 मार्क तुम्हाला इथं मिळणार आहे. ठीक आहे. रसग्रहण पाहू शकता कविता आली होती, पहिलीच कविता, ते म्हणजेच की रोज मातीत. कल्पना दुधाळ कवयित्री आहेत, त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर तुम्हाला यामध्ये जे लिहायचं होतं म्हणजे रसग्रहणावरती लिहायचं होतं, ते तुम्हाला 3 पॉईंटमध्ये लिहायचं होतं. पहिला म्हणजे आशय. आशयामध्ये तुम्ही असं लिहिलं असतं की रोज मातीत ही कविता कल्पना दुधाळ यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हे जे तुम्हाला इथं ओळी दिल्या आहेत त्याचं वर्णन थोडंफार केलं असतं, किंवा जी पूर्ण कविता आहे त्याचं तुम्ही इथं वर्णन केलं असतं, की जे आहे स्त्री इथं रोज शेतामध्ये नांदते आहे ना, काम करते, तर याची पूर्ण कल्पना या कवितेमध्ये दिली आहे, असं तुम्ही आशयामध्ये लिहिलं असतं. नंतर काव्य सौंदर्य म्हणजे तुम्हाला या पूर्ण ज्या ओळी दिल्या आहेत त्याचा अर्थ लिहायचा होता. नंतर भाषा सौंदर्य म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची अर्थपूर्ण भाषेचा वापर यामध्ये करण्यात आलेला, या कवितेमध्ये करण्यात आलेला आहे. मनाला भावनेला चटका देणारी, ओके, आणि अर्थपूर्ण करणारी जे शेतातील स्त्री आहे, तर याबाबत पूर्ण ही भाषा वापरण्यात आलेली आहे. मनाला चटका देणारी भाषा इथं वापरण्यात आलेली आहे. जर तुम्ही असं पूर्ण लिहिलं असेल तर हे झालं तुमचं रसग्रहण विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं आता रसग्रहण. आता पुढचं पहा साहित्य प्रकार. तर साहित्य प्रकारावरती 10 मार्क्ससाठी पाहू शकता कशा पद्धतीनं प्रश्न आले होते. पहिला होता तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहा. प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा. तर याचं तुम्हाला उत्तर होतं की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले, हे याचं एक उत्तर होतं. त्यानंतर दुसरं होतं कथेची व्याख्या लिहा. आता कथेची व्याख्या लिहा पहा किती सोपी होतं. डायरेक्टली तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं उत्तर होतं पाहू शकता. एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठवर्धन चित्रण म्हणजे कथा. पाहू शकता किती सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मार्क्स मिळत होते. टोटल किती पाहू शकता 2 मार्क हे. ओके. त्यानंतर तुम्हाला इथं आहे पुढचा प्रश्न होता यामध्ये 2 नंबरचा 2 मार्क्ससाठी पाहू शकता. यामध्ये तुम्हाला प्रश्न असा होता की कथा लेखनासाठीचे आवश्यक असणारे 4 मुद्दे लिहा. याचं उत्तर असं होतं की पहा,
पहिला मुद्दा होता एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य देणे. नंतर कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो. ओके, म्हणजे कथा लेखनासाठी. त्यानंतर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन केली जाते, लिहिली जाते. गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. तर हे 4 मुद्दे तुम्ही असे लिहिले असतील कथा लेखनामध्ये आवश्यक असतात. हे 2 मार्क तुम्हाला इथं मिळाले. त्यानंतर पुढचा प्रश्न होता आ वाला. आ प्रश्नामध्ये तुम्हाला 6 मार्क्ससाठी जे कथेवरती प्रश्न होते तर ते तुम्हाला इथं विचारण्यात आले होते. ठीक आहे, तर हे जे प्रश्न आहेत तुम्ही तुमच्या पुस्तकामधून पाहून घ्या. यामध्ये तुम्हाला म्हणजे भरपूर लिहावं लागते 3-3 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या. कोणती 2 तुम्ही सोडवले असतील तर तुमच्या पुस्तकामधून चेक करा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, कथेमध्ये. त्यानंतर आता उपयोजित मराठी आहे. तर उपयोजित मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि बातमी लेखन जे 4 पाठ आहेत तुमचे, जे 4 पाठावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत. ओके, टोटल 14 मार्क्ससाठी. तर यामध्ये पहिले 2 कोणते लिहायचे होते 2-2 मार्क्ससाठी. तुम्ही नक्की इथं पूर्ण लिहिलं असेल. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की मुलाखत घेताना मुलाखतीवरती, माहितीपत्रकावरती सर्व माहिती. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं आ नंबरचा प्रश्न तुम्हाला इथं विचारला होता. सेम जे तुम्हाला पाठ मी सांगितले माहितीपत्रक, अहवाल. ओके, तर हे तुम्हाला मी इथं दिले होते तुमच्या PDF मध्ये जो क्रॅश कोर्स आपला होता त्यामध्ये तुम्ही यामधून नक्की लिहिलं असेल सर्व माहिती. ठीक आहे, तर हे तुम्ही तुमचे उपयोजित लेखन जे मराठीमध्ये पुस्तकामध्ये दिलं आहे त्यामधून तुम्ही चेक करा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला आता व्याकरण व लेखन होतं. व्याकरण व लेखनामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे जे 20 मार्क कन्फर्म करून देणारे आपला जो क्रॅश कोर्स होता. ओके, म्हणजे 20 नाही, टोटल 40 मार्क कन्फर्म करून देणारे होते. ठीक आहे, तर यामधून हे जे 20 मार्क आहेत खूप सोप्या पद्धतीचं होतं. तुम्ही इथं सोडवलं असेल. पहिला प्रश्न इथं होता पहिल्यामधला य वाला की निशिगंधासारखा निशिगंधच होय. याचं तुम्हाला विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखायचं होतं. तर याचं 2 नंबरचं बरोबर होतं. निशिगंध म्हणजे निशिगंधच. ओके, त्यानंतर पुढचं होतं तुम्हाला र वालं. र मध्ये तुम्हाला पाहू शकता की सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील सगळे मार्ग बंदच होते. नकारार्थी वाक्य याचं करायचं होतं. नकारार्थी वाक्य असं होतं की पुढील कोणताच मार्ग सुरू नव्हता. नकारार्थी म्हणजे त्यामध्ये नाही, नव्हता असं आलं पाहिजे. पाहू शकता मग नव्हता. आणि बंदचं काय होतं सुरू, म्हणजे म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द घेतला की पुढील कोणताच मार्ग सुरू नव्हता. ओके, असं तुम्ही लिहिलं असेल तर बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा प्रश्न होता तो म्हणजेच की पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखा. तर पती पत्नी या सामासिक शब्दातील समास जो होता तो म्हणजेच की द्वंद्व समास. तुम्हाला अपेक्षितमध्ये सुद्धा दिलेलं होतं आणि मी हे उदाहरण सुद्धा घेतलेलं होतं की द्वंद्व समासाचं पती पत्नी. ओके, ज्यांना क्रॅश कोर्स माहिती आहे त्यांना हे नक्की लक्षात असेलच. त्यानंतर तुम्हाला इथं होतं पावलो पावली. त्याचं तुम्हाला सामासिक शब्द ओळखायचा होता तो म्हणजेच की अव्ययी भाव समास याचं उत्तर होतं. तर हे सुद्धा तुम्हाला अपेक्षितमध्ये दिलं होतं. ज्यांनी केलेलं असेल मी त्यांना दिलं होतं इम्पॉर्टंट क्वेश्चन अपेक्षितमधले, त्यांना हे नक्की लिहिलं असेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्ही किती मार्क्सचं तुम्ही करेक्ट एकदम लिहिलेलं आहे. ओके, तुम्हाला जे 80 पैकी मार्क्स आहेत ते किती मिळू शकतात, म्हणजे किती मार्क्स तुम्ही परफेक्ट लिहून आलेले आहेत मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न होता की मी हलकेच उठतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. तर याचं करेक्ट जे उत्तर होतं ते म्हणजेच की कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे का, कारण की कर्त्यामध्ये जो चेंज आपण करतो है ना, तर त्यामुळे होणारा जो प्रयोग असतो तो असतो कर्तरी प्रयोग. त्यानंतर र नंबरचा यामध्ये प्रश्न होता भावे प्रयोग. ओके, भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. तर यामध्ये पहिल्या नंबरचं होतं की त्यांना आपण जपलं पाहिजे. हे भावे प्रयोगचं इथं उत्तर बरोबर होतं. त्यानंतर 4 नंबरचा इथं प्रश्न होता पहा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी या वरील काव्यपंक्तीचा अलंकार ओळखून लिहा. याचा सोपी होतं ते म्हणजेच की अतिशयोक्ती. हे आपण उदाहरण सुद्धा घेतलेलं होतं क्रॅश कोर्समध्ये, ज्यांनी इथं केलं आहे आणि त्यांना मी हे समजून सुद्धा सांगितलं होतं आणि पहा तेच इथं आलेलं आहे. अतिशयोक्ती याचं उत्तर बरोबर होतं. त्यानंतर र नंबरचा प्रश्न होता. यामध्ये तुम्हाला पहा काय करायचं होतं. एक वाक्य दिलेलं आहे ताजमहल एक जगती तोच त्याच परी, म्हणजे या वाक्यातील उपमान तुम्हाला ओळखायचा होता. तर यामधील उपमान होता ताजमहल. ओके, ताजमहल तुम्ही लिहिलं असेल तर 1 मार्क तुम्हाला मिळाला. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न होता वाक्प्रचारावरती. वाक्प्रचाराचा प्रश्न असा होता की फितूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. ओके, आणि त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा होता. पहिला प्रश्न होता याचा ओळखून लिहा म्हणून अर्थ काय होतं, तर फितूर म्हणजे दगाबाजी करणे. ओके, दगाबाजी करणे हा याचा बरोबर अर्थ होता.
त्यानंतर र प्रश्न होता की फितूर होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. आता फितूर होणे म्हणजेच काय की दगाबाजी करणे. मग आता फितूर होण्याचा आपण असं लिहू शकलो असतो की रावणाला त्याचा भाऊ फितूर झाला होता. ओके, म्हणजे दगाबाजी त्यांनी केलं होतं असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही तुमच्या एखादं वाक्य लिहिलं असेल कोणतंही, त्याच्यामध्ये फितूर होणे शब्द उपयोग केला तर ते एकदम बरोबर आहे. तर हे तुम्ही व्याकरण बरोबर लिहिलं असेल 10 मार्क्ससाठी, जे मी इथं शिकवलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला आ प्रश्न होता. आ प्रश्नामध्ये निबंध दिले होते तुम्हाला 5. ओके, आता यामध्ये तुम्हाला निबंध लेखन तुम्ही कोणत्याही विषयावरती लिहिला असेल 10 मार्क्ससाठी, मला कॉमेंट्स करून नक्की सांगा सर्वांनी. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं एकदम सोपी लिहायचं, तो म्हणजेच की वैचारिक निबंध 5 नंबरचा, की वृत्तपत्रांचे महत्त्व. किती सोपी होता. वृत्तपत्रांचे महत्त्व म्हणजे जे आपले पेपर आहेत ना, आपण दररोज वाचतो सकाळी वृत्तपत्र, न्यूजपेपर, त्याचं महत्त्व. तर वृत्तपत्राचे महत्त्व आपण असं म्हणू शकतो की वृत्तपत्र हे एक म्हणजे आपल्याला जोडण्याचे एक साधन आहे. त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण देशामधली, जगामधली माहिती करून देणारे, आपल्या आजूबाजूची माहिती करून देणारे एक साधन आहे. त्यावरून जे आता म्हणजे जास्त करून आपण वेगवेगळे सोशल मीडियावरती आपण असं पण लिहू शकलो असतो, त्यामध्ये मराठीमध्ये सोशल मीडियावरती जे डिजिटल न्यूज आहेत, वृत्तपत्र आहेत, त्यापेक्षा जर आपण वृत्तपत्र जे आपण दररोज सकाळी वाचतो, तर ते आपण फिजिकली वाचले तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे. तुम्ही असं मराठीमध्ये लिहिलं असेल ना, ते एकदम बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे वृत्तपत्राबद्दल तुम्ही एवढं लिहू शकले असते की वृत्तपत्रामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या दररोज नवनवीन गोष्टी माहीत पडतात. दररोज नवनवीन कुठे काय सुरू आहे हे आपल्याला माहीत पडते. त्याचबरोबर बाजारामध्ये काय सुरू आहे ते आपल्याला माहीत पडते. शाळेबाबत, शिक्षणाबाबत काय सुरू आहे, सरकारमध्ये काय सुरू आहे हे आपल्याला माहीत पडते. म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल तुम्ही जे विचार आहेत तुमचे ते लिहिले असतील तर एकदम बरोबर आहे 10 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पूर्ण इथं पेपर होता तुमचा. याचं सोल्युशन मी सांगितलं. आणि ज्यांनी समजा निसर्ग माझा सखा, आवडता लेखक, कवी, मी समुद्र बोलते. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी नदी बोलते. ठीक आहे, मी नदी बोलते याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं होतं की हे येऊ शकते, पण इथं काय आलं, मी समुद्र बोलते. म्हणजे फक्त तुम्हाला नदी बोलते जागी समुद्र बोलते असं करावं होतं. आणि समुद्राचं जे भावना असतील, जे बोलतोय, ज्याच्या व्यथा असतील, ते मांडल्या असतील, कल्पना असतील, तर ते तुमचं एकदम बरोबर आहे. ठीक आहे, 10 मार्क्ससाठी तुम्ही लिहिलं असेल तर ते एकदम बरोबर आहे. ओके, आता मला कॉमेंट्स करून नक्की सांगा, मी जे तुम्हाला पूर्ण पेपर सांगितलेला आहे त्यापैकी तुमचे किती मार्क्सचे बरोबर आलेले आहेत. आणि जेवढेसुद्धा आले असतील, डोंट वरी, तेवढे मार्क्स तुमचे चांगलेच आहेत. तुम्ही खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, पेपर सोडवला आहे. ओके, तर आता व्हिडिओ सोल्युशनचा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडपर्यंत. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.